मित्रांनो, आपण इथे आमची पालखी पाहू शकता आणि आमच्या पालखीला देवांची नावं आहेत जे कालेस जाकमाता मिनवळून सोलावला निंदोबा अशी देवांची नावं आहेत। आणि आता पालखी आहे सुभाष शिवण यांच्या घरी आहे। थोड्या वेळात मालशेतात जाणार आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर भाषा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आमची पालखी मालशेतात जात आहे। म्हणजे आधी आमच्या आजोबांच्या काळामध्ये आहे ना, पालखी गावोगाव फिरायची आणि नंतर मग केळशीकडून खाडी पार करून मालशेतात यायची। तर आजचा तो हा दिवस आहे, पण आजच्या या काळामध्ये आमची पालखी बाहेर जात नाही, तर आम्ही गावातल्या गावातच फिरवतो। तर आज जो रीतिरिवाजाप्रमाणे जो परंपरेनुसार जो आधी जुन्या काळापासून चालत आलेला जो सोहळा आहे तो आज होणार आहे। आणि आज मालशेतातून पालखी उभ्या गावातून जाणार आहे। गावातली प्रत्येकाच्या घराची आरती घेत तर आता पालखी खाली येत आहे, गावातून खाली येत आहे। तर आता मालशेतात पूर्णपणे सगळी तयारी करणार, राधा संकासूर असे सगळे तयार होणार आणि इथून देवीची आगमनाची मिरवणूक उभ्या गावातून जाणार आहे। ज्यावेळी शिमगोत्सव असताना आज आम्ही पालखी आमची भारगावून आलेली आहे। आम्ही नेत नसताना पण आज आम्ही गावात नेत आहोत। हे आम्ही प्रसिद्ध सर्वांना गुलाल लावून आम्ही उधळणार आहोत। उधळणं म्हणजे आज आणि उद्या एक दिवस एक्स्ट्रा असताना आम्ही मंगळवारी आमच्या साना करणार आहोत। त्यामुळे शिमगोत्सव चांगला व्हावा हीच आमची हे आहे। समजलं मित्रांनो, पालखी मालशेतात आहे। आता इथून मोठ्या जल्लोषात पालखी निघणार आहे। खूप मजा येणार आहे। उभ्या गावातून जाणार आहे पालखी आणि आता तिथे तयारी होते, सगळे संकासूर राजा आता तयार होणार आहे थोड्या वेळाने आणि मग खूप मजा येणार, धमाल येणार। तर व्हिडिओला बने राहो। बरोबर। इथे आता सगळे गाववाले, आमच्या गावचे लोक सगळे आता फोटो घेण्यासाठी सगळे तयार झालेले आहेत। आणि आता राधा पण इकडे तयार होते, इकडे संकासूर पण तयार होते आणि नंतर मग आमचा एक फोटो कॅप्शन होणार आहे। तर खूप मजा आहे आता आमच्या गावी। वन्स फोर एकदा बोल तुरे जावळे वाले के आले एक मिनिट। इकडे संकासूर तयार होते आणि आमचे गाववाले सगळे एक्साइटेड झालेले आहेत। आता खरी मजा येणार आहे आणि उभ्या गावातून आमची मिरवणूक, देवीच्या आगमनाची मिरवणूक, म्हणजे सगळी गावं घेऊन आता आमची गावी इथे देवी मालशेतात आलेली आहे आणि इथून आगमन गावात होणार आहे। इथे पाहू शकता संकासुरावर जो तो फोटो सेशन करत आहे आणि म्हणजे संकासूर एक आकर्षणाचा विषय आमच्या कोकणातील आणि संकासूर म्हणजे एक शिवशंकराचा अवतार आहे आणि हा प्रत्येक गावच्या कोकणातील पालखीवर असतो। तर आमचं सौभाग्य आहे, आमच्या पालखीवर हा संकासूर असतो। पाहू शकता राधा आणि संकासूर तयार झालेले आहेत आणि इकडे आमची गावकरी मंडळी सगळी व्यूवरचना आखत आहेत, म्हणजे गावातून कसा शिमगा साजरा होईल त्याप्रमाणे चांगल्या प्रकारे।
मित्रांनो आता थोड्याच वेळात पालखी गावामध्ये प्रवेश करणार आहे. ऑलमोस्ट गावाच्या जवळ आलेली आहे. मित्रांनो पालखीने फायनली गावामध्ये एंट्री केलेली आहे आणि हाच तो जल्लोष आहे आमच्या कोकणातला.
मित्रांनो हा आमचा वरचा चव्हाट आहे आणि फायनली पालखी गावाच्या टोकापर्यंत आलेली आहे आणि आता इथून सगळं गाव पूर्ण पालखीचं घेऊन झालेलं आहे. सगळ्यांच्या आरती इथे झालेल्या आहेत आणि आता इथून पालखी खालच्या चव्हाट्यावर जाईल आणि इथे ह्या कार्यक्रमाची सांगता होईल. आता इथे थोडा वेळ पालखी नाचणार आहे आणि नंतर मग परत नाचत वाजत जो गावचा मध्यभागी चव्हाट आहे त्या खालच्या चव्हाट्यावर जाणार आहे, तो मध्यभागी चव्हाट आहे. तर सगळे फुल एन्जॉय घेत आहेत. आय होप तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पाहताना एन्जॉय घेत असाल. मित्रांनो चव्हाट्यावर पालखी बसून आता घरी आलेलो आहे मी. तर फायनली आजच्या दिवसाची सांगता खालच्या चव्हाट्यावर पालखी बसवून झालेली आहे आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील. तर भेटू अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.